शेतकरी मित्रांनो, तर पाहू आजच्या सुपरफास्ट बातम्या. त्याआधी हा तुम्ही व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे कर्जमाफी किंवा पीक विम्याबद्दल काय अपडेट आली तर मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की रिप्लाय देईल. तर पाहू आजच्या सुपरफास्ट बातम्या. नाशिकच्या लालगावसह अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव स्थिर आहेत. उन्हाळी कांद्याची आवक संपत आली असून लाल कांद्याची आवक वाढली आहे. सध्या सरासरी 3500 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते आवक मर्यादित राहिल्यास येत्या काळात 500 रुपयापर्यंतची वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची किमती वाढल्याने थेट फायदा भारतीय सोयाबीन उत्पादकांवर होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या 48 ते 5200 रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत असून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विकायचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाला 7000 ते 7500 रुपये भाव मिळत असून काही ठिकाणी 8000 पर्यंतचे चिन्हे दिसून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवण्याकडे कल दिला आहे. कापड उद्योगातून मागणी वाढल्याने लवकरच दरात मोठी तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीलाच तुरीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीची दर 9000 ते 10000 रुपयांच्या वर राहण्याची शक्यता आहे. डाळ मिल मालकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असल्याने तुरीचा बाजार तेजीत राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. दूध व्यवसायासाठी दिलासादायक बातमी आहे. पशुखाद्याचे दर वाढवल्याने काही खासगी दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 ते 2 रुपयांची वाढ केली आहे. शासनाकडूनही 5 रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहात वाढ होत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने कोबी, फ्लावर, मेथी आणि पालकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून दर 20 ते 30% घसरले आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागांमधून आता युरोपीय देशात मालाची निर्यात सुरू झाली आहे. चांगल्या प्रतीच्या द्राक्षांवर 80 ते 100 रुपये दर मिळत आहेत. डाळिंबाची मागणी आखाती देशात वाढल्याने बागायतदारांची यावर्षी चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य सरकारने निधी मंजूर केला असून येत्या काही दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई आता मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी सरकार कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचे वाटप करीत आहेत. या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ST किंवा SC प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी केवळ 5% आणि खुल्या प्रवर्गासाठी 10% सविस्ता भरायचा आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, रोटावेटर आणि पेरणी यंत्रासाठी अर्ज केले होते त्यांची नवीन लॉटरी या आठवड्यात निघणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज येईल. कागदपत्रे वेळेवर अपलोड केल्यास अनुदानाचा लाभ लवकर मिळणार आहे. सिंचनाची सोय व्हावी म्हणून राज्य सरकार बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अनुदान देत आहे. या अनुदानात आता वाढ करण्याचा प्रस्ताव असून विहिरीसोबतच पंप आणि पाईपलाईनसाठीही मदत केली जाणार आहे. शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा शेतात करताना अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळतो. गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश सरकार विमा कंपन्यांना दिले आहे. मागील हंगामात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रलंबित राहिलेल्या 350 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची रक्कम अनेक जिल्ह्यात जिल्हा उपनिबंध कार्यालयामार्फत बँकांकडे पाठवली आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही विदर्भाचा थंडीचा जोर वाढला आहे. या हवामान सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांसाठी
अतिशय पोषक दिसून येत आहे। येत्या 2 ते 3 दिवसात काही जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसू शकतो। धुक्यामुळे डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने बागायतदारांनी तज्ज्ञांची सल्ल्याशी प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। ज्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी उशिरा झाली आहे त्यांच्यासाठी कृषी विद्यापीठाने गव्हाचे नवीन वाण सुचवले आहे। पुसा तेजस किंवा HD 2189 यांसारख्या वाणाची निवड केल्यास उशिरा पेरणी करूनही चांगले उत्पादन घेता येईल। कोकण किनारपट्टीवर आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे, मात्र बदलत्या हवामानामुळे तुडतुड्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात भूजल पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे। यामुळे रब्बी पिकांना शेवटचे पाणी देणे कठीण होत आहे। काही भागात दुकानदार युरिया खतासोबत नको असलेली औषधे विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अशा दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत शेतीसाठी दिवसा किमान 8 ते 10 तास सलग वीज देण्याची मागणी केली आहे। रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना अनेक शेतकऱ्यांचा सर्पदंश किंवा अपघाती मृत्यू होतो। जे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिके गेली आहेत त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकेने विशेष शिबिरे आयोजित केली आहेत। यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी पुन्हा कर्ज घेता येणार आहे आणि थकबाकीदार होण्याची वेळ येणार नाही। पुण्यातील मोशी येथे आशिया खंडातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन पार पडले। यात लाखो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली। कीटनाशक फवारणीसाठी आता मजुरांची गरज कमी होणार आहे। केंद्र सरकार ड्रोन खरेदीसाठी 50 ते 100% अनुदान देत आहे। यामुळे एका एकरात अवघ्या 7 ते 10 मिनिटात फवारणी पूर्ण होते। अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी याद्वारे कृषी सेवा केंद्र सुरू केली आहेत। जंगली डुकरांनी किंवा बिबट्यांनी पिकांचे नुकसान केल्यास आता भरपाई मिळण्याची प्रक्रिया शासनाद्वारे सुलभ केली आहे। यापूर्वी ही प्रक्रिया खूप क्लिष्ट होती, मात्र आता पंचनाम्यानंतर अवघ्या 15 दिवसात मदत देण्याचे आव्हान वन विभागाने देण्यात आले आहे। तर या होत्या आजच्या ब्रेकिंग न्यूज। नवीन घडामोडी किंवा योजनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। धन्यवाद।